नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, 22वी राष्ट्रकुल टेनिस टेबल टेनिस अजिंक्य स्पर्धा 2026 मध्ये भारताने सुवर्ण पदके किती जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे 6. म्हणजे 7 पैकी 6 पदके भारताने जिंकलेली आहे आणि भारत हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. तर बघा, या स्पर्धेचं आयोजन हे भारतामध्येच झालेलं होतं. कालावधी होता 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026. स्थळ होतं त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली. उद्घाटक होते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता. शुभंकर होतं मयूर. त्यानंतर बघा, सहभाग एकूण 25 राष्ट्रकुल देश. एकूण प्रकार होते 7 खेळाचे आणि भारताने 7 पैकी 6 सुवर्ण पदके जिंकत पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, एकूण तालिका भारताची किती राहिलेली आहे? तर पहा, भारताला एकूण सुवर्ण 6 भेटलेले आहे आणि टोटल भेटलेले आहे 18. ठीक आहे. सिल्वर भेटलेले आहे 4 आणि टोटल जे पदकं आहे आपले 18 राहिले आहे. 2 नंबरवर राहिला मलेशिया आणि 3 नंबरवर राहिलेला आहे ऑस्ट्रेलिया. हा देश 3ऱ्या नंबरवर राहिला, भारत पहिल्या नंबर. दुसरा प्रश्न पहा, भारताचे 101वे रामसर स्थळ कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ग्लो सरोवर, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर बघा, 99वे जे रामसर स्थळ आहे ते शेखा झील उत्तर प्रदेश आहे आणि ग्लो सरोवर हे अरुणाचल प्रदेश इथे आहे. ठीक आहे. ग्लो सरोवर अरुणाचल प्रदेशातील पहिले रामसर स्थळ आहे. त्यानंतर बघा, 99वे रामसर स्थळ आहे शेखा झील पक्षी अभयारण्य, उत्तर प्रदेश इथे आहे. 100वे रामसर स्थळ आहे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, सुरहाताल, उत्तर प्रदेशमध्ये आहे. 101वे जे आहे ते ग्लो सरोवर अरुणाचल प्रदेश राज्यातील हे पहिलेच रामसर स्थळ आहे म्हणून इम्पॉर्टंट होऊन जाते. तर 101वे सुद्धा आहे आणि ग्लो सरोवर हे लेटेस्ट झालेले आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, कोणत्या राज्यातील पारंपरिक पिथोरा चित्रकलेला अधिकृतपणे GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे गुजरात, ऑप्शन नंबर 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, नुकतीच कोणी खान मंत्रालयाचे मिनिस्ट्री ऑफ माइन्स सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे केशवचंद्र, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 5 पहा, 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कुठे झाले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तामिळनाडू येथे याचे आयोजन झालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर जे अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे आंध्र प्रदेशमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 पहा, धिंसा लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर 4. धिंसा हे लोकनृत्य आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, सशस्त्र बल वैद्यकीय सेवा महासंचालक DGAFMS पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे एअर मार्शल संदीप थरेजा. प्रश्न क्रमांक 8 आहे, अलीकडे संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली, ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 10 आहे, राष्ट्रमंडळ शांतता मध्यस्थता आणि कायदा सुव्यवस्था परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं करेक्ट उत्तर आहे जयपूर, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 11 आहे, नुकतेच भारताच्या शर्मिला धनकर हिने राष्ट्रकुल खेळामध्ये कॉमनवेल्थ गेम्स महिलांच्या पॅरा शॉट पुट F57 स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर C, रौप्य. प्रश्न क्रमांक 12 आहे, नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाच्या आयकर सिंधू या नवीन कार्यालयीन संकुलाचे ऑफिस कॉम्प्लेक्स उद्घाटन कोणत्या शहरात केले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई, ऑप्शन नंबर ब. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. तिथे आपण दररोज 100 मार्कचा पेपर फ्रीमध्ये देत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि तिथे सर्व काही स्टडी मटेरियल वगैरे फ्री देत असतो. दररोज चालू घडामोडी आपण सकाळी
घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.